माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मंत्रिमंडळामधल्या सहभागावरती अजूनही संभ्रमाचं वातावरण आहे। राजभवनावरती सत्ता स्थापनेच्या दाव्याच्या नंतर पत्रकार परिषदेमध्ये बोलत असताना फडणवीसांनी काल शिंदेंना भेटून मंत्रिमंडळामध्ये राहण्याची विनंती केल्याचं सांगितलंय। तसंच महायुतीच्या आमदारांची शिंदे मंत्रिमंडळामध्ये राहावेत अशी इच्छा असल्याचं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलंय। यावरती मंत्रिमंडळामध्ये राहणार की नाही हे संध्याकाळपर्यंत सांगू असं शिंदेंनी म्हटलेलं आहे। मी स्वतः काल माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी यांना भेटून त्यांना विनंती केली की शिवसेनेच्या वतीनं त्यांनी मंत्रिमंडळात राहावं आणि मी त्यांना हे देखील सांगितलं की शिवसेनेच्या आमदारांची आणि महायुतीच्या सगळ्या आमदारांची देखील या ठिकाणी ही इच्छा आहे। त्यामुळे त्यांचाही आम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळेल मला या ठिकाणी पूर्ण मला खात्री आहे। दरम्यान देवेंद्र फडणवीसांच्या विनंतीच्या नंतर मंत्रिमंडळामध्ये सहभागी होणार की नाही हे संध्याकाळी सांगतो असं उत्तर एकनाथ शिंदेंनी दिलं आहे। संध्याकाळी आम्ही सांगतो तुम्हाला, संध्याकाळी सांगतो मला ते एकदमच पाहिजे। थोडी कळ काढणं, थोडी थांबा। देवेंद्रजी माझ्याकडे आले, त्यांचा मनाचा मोठेपणा आहे, त्यांना धन्यवाद देतो। आमच्या सर्व महायुतीच्या आमदारांचा देखील जो काही आग्रह आहे सगळ्यांना मी धन्यवाद देतो, सगळ्यांचा आदर करतो। त्यामुळे तुम्हाला सांगू ना, अरे बाबा ते सांगितलं ना, संध्याकाळी आम्ही सांगतो तुम्हाला, संध्याकाळी सांगतो मला ते एकदमच पाहिजे। थोडी कळ काढणं, थोडी थांबा। देवेंद्रजी माझ्याकडे आले, त्यांचा मनाचा मोठेपणा आहे, त्यांना धन्यवाद देतो। आमच्या सर्व महायुतीच्या आमदारांचा देखील जो काही आग्रह आहे सगळ्यांना मी धन्यवाद देतो, सगळ्यांचा आदर करतो। त्यामुळे तुम्हाला सांगू ना। दरम्यान यावरून अजित पवारांनी सुद्धा भाष्य केलंय। कुणालाही रुसू देणार नसल्याचं अजित पवार यांनी सांगितलंय। मागेही बरोबर होतं, आताही बरोबर आहे। आता 5 वर्ष आता ते अतिशय चांगलं बहुमत आहे की त्याच्यात आता कुठेही आम्हाला तिघांना पण ह्याला सांभाळा त्याला सांभाळा, हा तिकडे गेला, हा रुसला फुगला, आम्ही रुसून फुगून देणारच नाही। पण असं फार काही तिथं वेळ देण्याची जबाबदारी येणार नाही। ती चंद्रशेखर बावनकुळे आणि सुनील तटकरे त्यांच्या स्तरावर पार पाडतील। आम्ही सरकारचं काम उत्तम पद्धतीनं पार पाडण्याचं काम मनापासून करू। मागेही बरोबर होतं, आताही बरोबर आहे। आता 5 वर्ष आता ते अतिशय चांगलं बहुमत आहे की त्याच्यात आता कुठेही आम्हाला तिघांना पण ह्याला सांभाळा त्याला सांभाळा, हा तिकडे गेला, हा रुसला फुगला, आम्ही रुसून फुगून देणारच नाही। पण असं फार काही तिथं वेळ देण्याची जबाबदारी येणार नाही। ती चंद्रशेखर बावनकुळे आणि सुनील तटकरे त्यांच्या स्तरावर पार पाडतील। आम्ही सरकारचं काम उत्तम पद्धतीनं पार पाडण्याचं काम मनापासून करू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।